श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदात जाऊ. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज मी तुम्हाला एका भक्ताचा एक अनुभव सांगणार आहे. हा अनुभव खूप भावनिक आणि प्रेरणादायी आपल्यासाठी ठरणार आहे. हा अनुभव ऐकून तुमच्याही मनामध्ये श्रद्धा, विश्वास अधिक दृढ होईल अशी मला आशा आहे. बघ, हा अनुभव एका भक्ताने आपल्याला पाठवलेला आहे. त्यांनी यशवंत दादाकडून ही सेवा घेतली होती आणि त्या सेवेने त्यांना खरंच खूप जास्त आणि लवकरात लवकर अनुभव आला आहे. बघा, अनुभव केव्हा येतो? जेव्हा आपला पूर्ण विश्वास, आपलं पूर्ण श्रद्धा स्वामींवर बसते ना, तेव्हा नक्की चमत्कार घडत असतो. कारण स्वामी नेहमी म्हणत असतात, चमत्कार चमत्कार म्हणजेच काय? तर चमत्कार तेव्हा घडतो जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वास, पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण तुमच्या काय समस्या असतील त्या पूर्ण स्वामींवर सोपवता, तेव्हा नक्कीच स्वामी चमत्कार घडवत असता. कारण की सर्व स्वामीच करतात. कारण करता आणि करविता तूच एकच स्वामीनाथा. तर अशा आपल्या स्वामींचा आलेला सुंदर अनुभव आपण तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि महत्त्वाचं सांगते, जर तुम्हाला देखील सेवा हवी असेल किंवा तुम्हाला कुठल्या समस्या असतील तर नक्की कमेंट करा. तुम्हाला त्या सेवा नक्कीच दिल्या जातील. आणि तर चला मग उशीर न करता या ताईंचा अनुभव ऐकूया. श्री स्वामी समर्थ दादा. स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. मी आशा शंकर भामरे, काळेवाडी, पिंपरी, पुणे. माझ्या मुलाला गळ्याला गाठ झाली होती. त्याची अगोदर एक गाठ काढलेली आहे. टीबीची होती. गोळ्यांचा कोर्स पूर्ण केला, बरा झाला. परत गाठ आली. मग मी यशवंत दादाकडून सेवा घेतली आणि स्वामी आणि दादांना प्रार्थना केली की दादा, त्याला असे डॉक्टर भेटू द्या की तो बिना औषध घेता बरा होईल. कारण परत ऑपरेशन करायची इच्छा नव्हती. आणि खरंच असे डॉक्टर भेटले की ते म्हणाले, याला महिनाभर काहीच देऊ नका, महिन्याने बघू. मला खूप आनंद झाला. मी सेवा केली आणि तीर्थ दिलं. नाशिकला लग्नाला जायचा योग आला. 2 मेला येताना मठात दर्शन घेऊन आले. मी दादांना प्रार्थना केली. घरी आले तर मुलगा म्हणाला, मम्मी सूज कमी झाली. मठातील स्वामींचा फोटो खूप बोलका आहे. असं वाटतं आपण स्वामींशी बोललो आहे किंवा आपण स्वामीशी बोलत आहे. श्री स्वामी समर्थ दादा. असेच कृपा आशीर्वाद सदैव राहू द्या. दादांना प्रश्न टाकला की सेवा येण्या अगोदर मार्ग मिळतो. श्री स्वामी समर्थ. तर हा होता एका ताईचा सुंदर असा अनुभव. त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात योग्य डॉक्टर भेटले, उपचारांची सोय झाली आणि सर्व काही सुरळीत पार पडल्याबद्दल त्यांना श्री स्वामी समर्थांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशा अनुभवामधून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते. श्रद्धा मनाला धैर्य देते, प्रार्थना आशा देते आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची शक्ती देते. म्हणून कोणतीही अडचण आली तरी विश्वास सोडू नका. प्रार्थना करा, योग्य उपचार घ्या आणि सकारात्मक राहा. जर तुमच्याही आयुष्यात श्री स्वामी समर्थांची कृपा अनुभवायला मिळाली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला नक्की पाठवा. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमचा अनुभव नक्की सर्व भक्तांपर्यंत पोहोचूया. आणि अशाच भक्तिमय अनुभवासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. शेवटी सर्वांना मनापासून सांगते, सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामींच्या दरबारात कधीच उशीर होत नाही. योग्य वेळ आली की त्यांची कृपा आपल्या आयुष्यात नक्की प्रगट होते. श्रद्धा ठेवा, नामस्मरण करत राहा. पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.